नमस्कार शेतकरी मित्रांनो, एस-पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण आहोत महाडीबीटी फार्मर पोर्टलच्या होम पेजला आणि या ठिकाणी सर्वांना माहिती आहे की आपला जो फार्मर आयडी आहे, फार्मर आयडी वापरून आपण आपलं महाडीबीटी अकाउंट लॉग इन करू शकतो. जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्या मोबाईल नंबरवरती OTP येतो आणि त्यानंतर आपल्याला तो OTP या ठिकाणी टाकायचा असतो आणि आपलं अकाउंट लॉग इन करायचा असतो. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण या घटकांतर्गत अर्ज केले असतील त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता कृषी यांत्रिकीकरण या घटकांतर्गत पूर्वसंमती देणं सुरू झालेलं आहे आणि त्या संबंधीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, माझा फार्मर आयडी वापरून मी या ठिकाणी अकाउंट लॉग इन केलेलं आहे. आता आपल्याला जर पूर्वसंमती चेक करायची असेल तर त्या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना मोबाईलवरती SMS सुद्धा आलेले असतील किंवा मग आपल्याला घटक इतिहास पहा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला छाननी अंतर्गत अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत ज्या घटकांसाठी अर्ज केले आहेत त्यांची लिस्ट दिसेल आणि इकडे बघा, या ठिकाणी मला मोबाईलवरती SMS सुद्धा आलेला आहे पॉवर टिलर या घटकासाठी आणि हा जो घटक आहे हा कृषी यांत्रिकीकरण या योजनेअंतर्गत आहे. यासमोर तुम्हाला बघा हा एक कॉलम आहे पूर्वसंमती पहा. याखाली एक डाउनलोडचं ऑप्शन तुम्हाला दिसते. तर हे ऑप्शन जर उपलब्ध असेल तर असं समजायचं की आपल्याकडे त्या घटकाची पूर्वसंमती उपलब्ध झालेली आहे. आता ही पूर्वसंमती नेमकी कशी असते ते आपण बघूया. बघा, या ठिकाणी आपल्याला एक डेट दिसत आहे 24 जून. तर 24 जूनला ही पूर्वसंमती या ठिकाणी जनरेट झालेली आहे. या ठिकाणी जो घटक आहे तो आहे पॉवर टिलर आणि याची क्षमता जी आहे ती 8 BHP ते 11 BHP आणि याकरता जे मिळणारं अनुदान असेल ते जास्तीत जास्त 1 लाख रुपये असेल. तर हे अशा प्रकारे आहे आणि आपल्याला हा घटक खरेदी केल्यानंतर याचं जे GST बिल आहे ते 24/7/2026 याच्या आधी अपलोड करायचं आहे. म्हणजे जवळपास 24 जून 2026 पासून 24 जुलै 2026 1 महिन्याचा पूर्ण कालावधी आपल्याला मिळतो आणि या 1 महिन्याच्या आत आपल्याला त्याचं GST बिल आहे ते अपलोड करायचं असतं. तर मित्रांनो, ही झाली पूर्वसंमती. आता या घटकासाठी मी नेमका अर्ज केव्हा केला होता, त्यानंतर निवड केव्हा झाली आणि पूर्वसंमती केव्हा झाली, तर या संपूर्ण पूर्वसंमतीकरता आतापर्यंत किती कालावधी लागला हे आपण बघूया. बघा, या ठिकाणी या घटकाचा अर्ज क्रमांक आहे त्यावरती मी क्लिक करतोय. तर अशा प्रकारे तुम्हाला टेबल दिसतील. आता या ठिकाणी बघा, निवड झाल्यानंतर पूर्वसंमती येईपर्यंत किती कालावधी लागला हे आपण बघूया. या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड केल्याची डेट आहे 6/10/2025 म्हणजे याच्या 1 ते 2 महिने आधी मी अर्ज केलेला होता आणि त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट उपलब्ध करायचं एक ऑप्शन उपलब्ध होतं जेव्हा आपली निवड होते. त्यानंतर बघा, या ठिकाणी काही त्रुटी पण होत्या डॉक्युमेंटमध्ये. त्यानंतर ह्याला अप्रुव्हल मिळालं आणि फायनल जी पूर्वसंमती आहे ते 24/6/2026 म्हणजे 6/10/2026 ते 24/6/2026. तर एवढा हा कालावधी या ठिकाणी जवळपास 7 ते 8 महिन्याचा कालावधी लागला आणि अजून पण 1 ते 2 महिने याला लागू शकतात. म्हणजे आपण वस्तू खरेदी करणार, त्यानंतर GST बिल उपलब्ध करणार आणि ते अपलोड करणार आणि या पूर्वसंमतीपासून सुद्धा आपल्याला 5 ते 6 महिने जवळपास आपलं जे अनुदान आहे ते मिळायला लागतं. तर मित्रांनो, निव्वळ सबसिडी मिळते म्हणून कुठलाही घटक खरेदी करू नका. जर तुम्हाला खरंच त्या गोष्टीची आवश्यकता असेल तर तो घटक खरेदी करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही पूर्ण प्रक्रिया असते. जवळपास 1 वर्षाचा कालावधी सुद्धा त्या ठिकाणी लागू शकतो. तर ज्या शेतकऱ्यांची निवड या ठिकाणी कृषी यांत्रिकी योजनेअंतर्गत झालेली असेल त्या शेतकऱ्यांनी शेवटच्या तारखेची वाट न बघता लवकरात लवकर आपली वस्तू खरेदी करून त्या ठिकाणी GST बिल अपलोड करायचे आहे. धन्यवाद.